नाशिक शहरात निघाला सर्वपक्षीय मोर्चा। सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाईची मागणी। परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच परभणी येथील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज नाशिक शहरातील शालिमार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मोर्चात सहभागी असलेल्या नागरिकांकडून अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली। महाराष्ट्रातल्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली, ज्या नाराजामाने तोडफोड केली, त्याच्या निषेधार्थ व त्या आंदोलनातील आमचा शहीद सैनिक सोमनाथ पवार याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी, तसेच संसदेमध्ये त्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा निषेध करण्यासाठी आज नाशिक मधील सर्व जनता ही रस्त्यावर उतरली आहे। आम्ही संविधानवादी या हेडखालीने एकत्र येऊन आज हा सर्व निदर्शने मार्च माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे। धन्यवाद। आज आपल्याला माहित आहे पूर्ण भारत देश व महाराष्ट्र पूर्ण पेटून उठलेला आहे, कारण या इंग्लिश सरकारने तो परभणी मधला जो आपला सूर्यवंशी आहे याच्यावरती प्राणघात हल्ला करून जिथं संविधानाची विटंबना झाली, पण हे सरकार ईव्हीएमच्या जोरावरती निवडून गेलं आणि सत्तेत बसलेलं आहे। अशा माजलेल्या सरकारने या माणसाला पुढे करून संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनेसाठी आमचा भीम सैनिक रस्त्यावर उतरला असताना इथल्या पोलीस प्रशासनाने त्याला बेदम मारहाण करून त्याला मारून टाकले। अशा सरकारचा आणि अशा पोलिसांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सूर्यवंशीला न्याय मिळावा ही आमची सर्व आंबेडकरी चळवळीच्या लोकांची मागणी आहे। ही मागणी सरकार मान्य करत नाही तर याच्यापेक्षा अति तीव्र असं आंदोलन आम्ही या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये छेडण्यात येईल। परभणीतील घटनेतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सांत्वनपर भेट दिली। नाशिक शहरात काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चासाठी भीमसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।